आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मुंबईमध्ये एसटी बँकेमध्ये सदावर्ती आणि शिंदेच्या सेनेच्या संचालकांमध्ये हाणामारी झाली। व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून एसटी बँकेच्या बैठकीमध्ये ही हाणामारी झाली। दोन्ही गटामधल्या संचालकांनी शर्ट फाटेपर्यंत एकमेकांना मारले। एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या मुंबईतल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली। गुणरत्न सदावर्तेंचा गट आणि शिंदेच्या शिवसेनेचा आनंदराव अडसूळ यांचा गट एकमेकांवर धावून गेले। दोन्ही गटातल्या संचालकांनी अगदी शॉर्ट फाटेपर्यंत हाणामारी केली। दरम्यान हाणामारीचं कारण होतं व्हिडिओ रेकॉर्डिंग। बँकेच्या सत्ताधारी संचालकांवर विरोधी संचालकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आज व्हिडिओ रेकॉर्डिंग वरून ही हाणामारी झाली। हाणामारीचा हा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला। विरोधी संचालकांनी आमच्या महिलांचा अपमान केला, जातीवाचक बोलले, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि आमच्या महिलेचे कपडे वगैरे फाडण्यात आले, मंगळसूत्र तोडण्यात आलं। ह्या प्रकारचे गंभीर आणि वारंवार त्या संचालकांच्याकडून महिलांचा अपमान होतो। मारहाण करणारे सदावर्तीचे जनसंघाचे कार्यकर्ते होते, त्यांचे नाव सुद्धा मी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहे। नाव मी पोलीस स्टेशनमध्ये सांगेल, सर्वांची एफआयआर मध्ये फाडेल। हा भ्याड हल्ला पूर्वनियोजित कट होता। माननीय आता आमच्या संचालकांनी सांगितल्याप्रमाणे या हल्ल्याची पूर्वनियोजित तयारी कुठेतरी झालेली होती। ज्याप्रमाणे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या घरांवर हल्ला झालेला होता, त्याच प्रकारचा हल्ल्याचा कट, त्याची सुद्धा सूत्र काल कुठेतरी झालेली असतीलच। बोनससाठी मागणी करत होतो त्यांना, तर त्यांनी वाद उद्भवला, शिवीगाळ केली, मला जातीवर बोलले, मारहाण केली आणि मला मुक्कामार भरपूर लागलाय। माझ्या हाताला बी मारलेला आहे त्यांनी खूप, त्यामुळे मी तक्रार द्यायला आज इथे आलेले आहे। संचालका व्यतिरिक्त सभागृहामध्ये कोणीही थांबायचं नसतं, तरीही मला वाटते 40 ते 50 लोक बाहेरचे आणून हे फक्त मारहाण करून आमचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं केलेलं आहे। आणि सुरुवात कोणी केली याच्यासाठी माझ्याकडे प्रूफ आहे।